आहेत ज्यात तो व्हिडिओ सेव्ह आहे. नाही म्हणजे ते लॅपटॉप किंवा टॅब्स तुमच्या हाती लागणार नाही. त्यामुळे मला जर काही झालं तर त्याचा एक तरी डिव्हाइस किल्लेदार अर्जुन किंवा पोलिसांच्या हाती लागणारच ना. आणि अर्थात त्यामुळे त्यांना व्हिडिओही दिसेल. तोंड खूप चालायला लागलं बरं का. हो का? ठीक आहे, बंद करते मग फोन. पण असे हुशार मेंदूचं काय करू मी? तो तर असाच चालत राहणार ना, नाही का नागराज काका? म्हणजे आता तू ब्लॅकमेल करणार आम्हाला? ब्लॅकमेल आणि घाणेरडा शब्द आहे. मी तुम्हाला फक्त वॉर्निंग देते. तिघांनी पण लायकीत राहायचं. माझ्यावर परत हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा मला प्लॅन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तो व्हिडिओ नक्कीच अर्जुन पर्यंत पोहोचेल. पण कसं आहे ना अण्णा सर, मी कोर्टात खोटं बोलले त्यासाठी मला एवढीच शिक्षा वाटते. पण तुमच्या या साक्षीला डिरेक्ट फाशी होईल ना. डिरेक्ट फाशी. चालणार आहे का अण्णा सर? काही बोलू शकते. मग परत तुमच्या मालकांसारखीच केली की त्यांनाच ते. तसंही त्यांना जागा राहण्याची जास्त गरज आहे. नागराज काका, चला किती उशीर झालाय बघा. घरी बाबा वाट बघत असतील ना, निघायचं. बायको आणि मी आले ऑफिस मधून. मी बाहेर जाते पूर्ण आजी आणि खूप त्रास होतोय असं दाखवा. खूप त्रास. मी आलेच. कशाला उगाच आरडाओरडा करताय? मी घरातच असणार होते ना आणि बाहेर आले असते. पण तुम्हाला धीर म्हणून निघत नाही ना. सतत आरडाओरडा करत राहायचं, हाका मारत राहायचं. आणि मला माहिती आहे तुम्ही सतत हेच करत राहणार. जाऊ दे, त्यापेक्षा मी तुमच्याशी बोलतच नाही. मी एकच हाक मारली होती. त्यात इतकं चिडलं काय? पण इतकी रिॲक्ट का होतीयस? का वाईट वाटलं ना? आपण काहीच केलेलं नसताना समोरचा जेव्हा मी तुझ्याशी बोलणारच नाही असं टोक गाठतो तेव्हा ते मनाला लागणारच ना. ओके, म्हणजे हा टॉन्ट पूर्णजीसाठी. हे तुम्हा दोघींना खरंच असं वाटत नाही की पूर्णजीची चूक आहे? तिने त्यांना डोक्यावर बसवून ठेवलंय ते असं वाटत नाही तुम्हाला? अरे म्हणजे तू त्यांच्याशी कधीच बोलणार नाहीस का अर्जुन? कल्पना, जाऊ दे बाई, जाऊ दे. नको बोलू देऊ त्याला. काही जबरदस्ती नाही. काय राग मनात ठेवणार नाही मी. माझा नातूच माझ्याशी बोलणार नसेल तरी सबूत तरी काय करणार घेऊ मी? काय वेळेसारखं बोलतेस तू? मग काय खोटं बोलते का कल्पना? एकदम खोटं. अगं तुला एक डॉक्टर सांगतोय, डॉक्टर. 100 वर्ष जगणार आहेस तू, 100 वर्ष. काय करू 100 वर्ष जगून?
म्हणजे नातवंडच माझ्याशी प्रेमाने बोलणार नसतील तर 100 वर्ष जगून काय करायचंय रे बाबा? आम्ही करतो ना तुझ्यावर प्रेम, असं का बोलतेस तू? अगं पण माझ्या वागण्यातलं तुम्हाला काय खटकतंय हे मला कसं कळणार ग? एक दिवस तुमचा पण स्फोट व्हायचा आणि तुम्ही बोलायचे बंद व्हायचं माझ्या बरोबर. हे बघ आम्ही असं कधीही करणार नाही. हं? अर्जुनी केलं ना पण मोठा झाला, मोठा वकील, यशस्वी. आता म्हाताऱ्या आजीच्या चुका डोका फुटत घालेल. त्याच्या पोटाची वाट बघत बघत बहुतेक गाठ सुटणार. प्लीज काहीतरी अभद्र बोलू नकोस तू. हा? चल चल तू बस बस आधी बस बस शांत बोल. बस. जाऊ जाऊ. तन्वीची वाट बघताय ना भाऊजी? हो अगं किती उशीर झालाय हो ना यार अगं. अहो, किती काळजी कराल. हे गेलेत ना तिच्या बरोबर. मला म्हणाले तन्वीचा मूड चांगला नाही तर जरा फेरफटका मारून येतो, तेवढंच तिला बरं वाटेल. हो अगं पण ते अरविंदला तिनं जो व्हिडिओ पाठवला होता ना त्यात ती जी काही बोलली आहे ना त्यानं ते मला तो जातच नाहीये माझ्या. सारखी माझी धाकधूक धाकधूक वाटत राहते. नाही यार. किती उशीर. काळजी वाटते इथे लोकांना. आणि तू जास्त वेळ माझ्या नजरेकडे होत जाऊ नकोस. बाबा मी तुमच्या समोरच असणार आहे कायम, फक्त एका अट्टीवर. हाटीवर तुम्ही माझ्यावर परत कधीच रागवायचं नाही आणि माझ्याशी बोलणंही बंद करायचं नाही. हो 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 इथून पुढे मी कधी तुझ्यावर रागावणार नाही. ओके पण असं ते सगळं काळजीपोटी असतं बाळा. मला कळतंय बाबा, पण यापुढे मी नागराज काकांसोबत कधीही बाहेर गेले ना तर तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. काका स्वतःची मुलगी समजूनच माझी काळजी घेत असतात. आता कालचं जे काही झालं ना त्याच्यानंतर तर काका एवढे घाबरले, म्हणजे माझ्यावर एखादं संकट आलं जरी ना तरी ते स्वतः सामोरे जातील. पण माझ्यावर एक ओरखडाही उमटू देणार नाही. हो ना काका? हो म्हणजे हा काय प्रश्न आहे का तुम्ही. असं प्रेमच आहे ग तुझ्यावर तेवढं. चला आता जीव भांड्यात पडला ना भाऊजी. हो हो चला आता जेवायला घेऊया. चला. बाबा ना ते रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय. आज मी बाहेरून काही ऑर्डर केलं तर चालेल का? ठीक आहे ना मागून नागराला सांगतो मागून. मी ऑर्डर करतो की करतो ऑर्डर. आपल्या राजकन्येसाठी हवं ते करायला तयार आहे मी. थँक्यू काका. आलेच हा. बरं मी पानं काढायला घेते, तुम्ही 10 मिनिटात जेवायला या. अहो हा. तुम्ही पण फ्रेश व्हा जरा. ये पूर्ण अहो दिवे लागण्याच्या वेळेला असं काहीतरी बोलून होतं. देवा माझ्या घरातली इडापिडा लवकर टळू दे रे बाबा. आता इथली पिढा माझ्या जाणं टळणं